राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि 2च मिनिटांमध्ये ते व्यासपीठावर येत आहेत। स्टेशनरी कटलरी आणि जनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीनं महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे साहेब यांचं सहर्ष स्वागत। कृपया टाळ्या वाजवून त्यांचं सहर्ष स्वागत करा। आदरणीय महामहिम राज्यपाल महोदय, आपणास विनंती की आपण व्यासपीठावर येण्याची आपणास विनंती आहे। आपल्या कदमा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार माननीय हेमंतभाऊ रासने, असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सचिन जोशी, सूर्यकांतजी पाठक, किशोर पिरगल या सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनच्या व्यापार भूषण कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात राष्ट्रगीताने। राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायची विनंती आहे। नमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय। आजचे आपले प्रमुख अतिथी महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे साहेब आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करा। आजच्या आपल्या या पुरस्कार कार्यक्रमाचं स्वागतपर प्रास्ताविक करायची विनंती मी आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सचिन जोशी यांना करतो। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या व्यापार भूषण समारंभाचे अध्यक्ष राजस्थानचे राज्यपाल महामहिम श्री हरिभाऊ बागडे, आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब अनासकर आज इथे उपलब्ध झालेले नाही आहेत। आपले सर्वांचे लाडके आमदार हेमंतभाऊ रासने, ग्राहक पेठ पुणेचे संचालक श्री सूर्यकांत पाठक, आपल्या संस्थेचा मानाचा असलेला व्यापार भूषण पुरस्कार आपल्या संस्थेच्या मानाचा तुरा असलेल्या व्यापार भूषण पुरस्काराचे मानकरी श्री राजेंद्र कुमार मोहनलाल आणि कंपनीचे श्री राजेंद्र बाठिया, सर्व पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी व जमलेल्या माझ्या सर्व व्यापारी मित्रांचे मी अध्यक्ष सचिन जोशी आपल्या स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनतर्फे आपणा सर्वांचे स्वागत करतो। थोडं बस सर। आमची गोविंदाजी जोशी आणि कंपनी ही पेढी आपल्या स्टेशनरी कटलरीची सभासद होऊन बरेच वर्ष झाले। काही व्यापारी मित्रांच्या आग्रहाने मी आपल्या असोसिएशनच्या कार्यकारी मंडळात काम करू लागलो। काही पदाधिकारी पदाच्या कामाचा अनुभव मी पदरी घेतला, पण इतक्या लवकर मला अध्यक्षपदाच्या खुर्चीचा मान मिळेल अशी मला अपेक्षा नव्हती, कल्पनासुद्धा नव्हती। पण अचानक मला या पदाचा लाभ झाला आणि मला एका अनोख्या स्तरावर व्यापारी जगात वावरण्याचा अनुभव प्राप्त झाला। या अवधीत माझा जनसंपर्क वाढला, एक ठराविक दृष्टी आणि उद्दिष्टाने प्रेरित होऊन
सर्वांना बरोबर घेत संस्थेची धुरा सांभाळण्याचे कसब मला अंगात बाणून घेता आले. व्यापारी मित्रांचे अनेक प्रश्न सोडवताना त्यांचा सामाजिक आशय कसा लक्षात घ्यायचा असा मी विचार करू लागलो. असे अनेकविध नवे जुने अनुभव जमीत घेत असताना माझी अध्यक्षपदाची कधी अखेरीस आली हे समजले नाही. मला अनपेक्षितपणे अध्यक्षपदावर काम करण्याची संधी आल्यावर मी खरंच या खुर्चीवर काम करायला लायक आहे का नाही असा मला प्रश्न भेडसावत होता. पण संधी समोर येता दौडू नका कधीही, जाता निघून वेळ येणार ना कधी ती, असा भोळाभावडा विचार करून मी या पदाचा स्वीकार केला. आणि एक गोष्ट अगदी नक्की की माझ्या सहकारी मित्रांच्या मदत आणि सहभागाशिवाय मी ही जबाबदारी पार पाडू शकलो नसतो. आणि म्हणूनच अशा सर्व सहकारी मित्रांचे ऋण व्यक्त करून मी माझ्या अध्यक्षपदाच्या मुदतीमधील अखेरच्या मंगल सोहळ्यात तुमचे स्वागत करतो. आज या सभागृहात होणारा संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा म्हणजे आपल्या संघटनेचा मानाचा तुरा. आजपर्यंत गेल्या 25-26 वर्षात आपण अनेक व्यापारी मित्रांना त्यांचे गुण हेरून आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांच्या पाठीवर दिलेले कौतुकाची थाप व त्यांचा निश्चित उत्साह आणि उत्तेजन देत आली आहे. आपल्या या गुणगारकतेच्या समारंभाला आजपर्यंत अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून त्यांनी पुरस्कारार्थी आणि आपल्या संघटनेचं कौतुक केलं आहे. बजाज, किर्लोस्कर, फिरोदिया, बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले, पंडित भीमसेन जोशी, खासदार गिरीश बापट अशा कितीतरी दिग्गजांनी आपला हा सोहळा सुशोभित केला आहे. आणि आज इथे उपस्थित असलेले माननीय राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे आणि बँकिंग विषयातील तज्ज्ञ श्री विद्याधर आनसकर यांच्या खास उपस्थितीमुळे आजच्या सोहळ्याची शान आणि रंगत नक्कीच खूप वाढली आहे. आज आपण ज्या पुरस्काराने गौरवित आहोत त्यांनी स्वतःच्या क्षेत्रात बाजी मारून कामे केली आहेत. कोणी अचानक एक अनोखं तिरंगी हॉटेल काढलं आहे, कोणी सीडीचा जमाना संपल्यानंतर फिनिक्स पक्षासारखी झेप घेत तुळशीबागेत नव्या व्यापार थाटला आहे, तर कोणी 2 तरुणींनी नारायणपेठेत चहाचा दरबार थाटला आहे. प्रत्येकाची वाट वेगळी पण कौतुकाची भरारी सारखीच. आणि म्हणूनच कर्तृत्वाचे पंख लाभले विहारायला गगन ठेंगणे, त्या साऱ्यांचे कौतुक म्हणून व्यापाऱ्यांचे कौतुक सुमने. म्हणून आज आपण आपल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा दिलखुलास कौतुक करूयात. पुन्हा एकदा सर्व पुरस्कारप्राप्त सन्मानार्थींचे मी आपल्या संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो. व माझ्या अध्यक्षपदाच्या काळात आपण सर्वांनी मला जे सहकार्य केले व सांभाळून घेतले त्यासाठी मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. इथून पुढच्या काळात आपल्या संस्थेचं नावलौकिक वाढवण्यासाठी लागेल ती मदत मी करेन असा विश्वास मी आपल्याला देतो व आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिनजी. आजच्या या आपल्या कार्यक्रमाला अनेक पुणे शहरातील व्यापार क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत. त्यामध्ये पुणा मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, पुणे जिल्हा रिटेल असोसिएशनचे अध्यक्ष सचिनजी निवगुणे, रतनशेठ किराड, प्रतापदादा परदेशी, अमित गायकवाड, परागजी ठाकूर, उदय जगताप, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायकजी कदम, किशोरजी सरपोतदार, प्रवीण शेठ चोरबुले या सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि यानंतर आपले आजचे जे प्रमुख अतिथी आहे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा परिचय करायची विनंती सूर्यकांतजी पाठक यांना करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामहिम श्रीयुत हरिभाऊजी बागडे, पुण्याचे कार्यक्षम आमदार हेमंतजी रासने, संस्थेचे अध्यक्ष सचिन जोशी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती राजेंद्र बाठिया, ग्राहक पंचायतीच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब आवटी, प्रवीण परदेशी, पुणा मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, त्यांचे सर्व सहकारी आणि जमलेले बंधू भगिनो, श्रद्धेय मातांनो आणि मित्रांनो. खरं तर ज्यांचा परिचय सर्वांनाच आहे त्यांचा थोडक्यात परिचय करून देणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. हरिभाऊ बागडे राजस्थानचे विद्यमान राज्यपाल,
हे मूळचे महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या चित्तेपिंपळगावकर खेड्यातले शेतकरी कुटुंबातील एक कर्तबगार कार्यकर्ता म्हणून आज महाराष्ट्राला ते चांगलेच परिचित आहेत. स्वातंत्र्यापूर्वी 2च वर्ष आधी 17 ऑगस्टला त्यांचा जन्म झाला. गेल्या 8 दशकाचा मराठवाडा ते राजस्थान हा त्यांचा राजकीय आणि सामाजिक योगदानाचा आलेख म्हणजे महाराष्ट्र आणि राजस्थान या 2 पराक्रमाचा इतिहास असलेल्या मातीतील एका कर्तृत्वाचा परिचय आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्यांचा 60 वर्षाचा राजकीय प्रवास हा खेड्यातल्या मातीतून राजभवनापर्यंत गेलेला आहे. परंतु मला सांगायला अभिमान वाटतो, त्यांचं मुळातलं साधंपण अजूनही तसंच आहे. निजामाच्या राजवटीत तत्कालीन परिस्थितीमुळे लौकिक शिक्षण जरी घेता आलं नाही तरी जनसेवेचे व्यापक व्यासपीठ त्यांना लाभलं. 1 नाही 2 नाही तर सलग 6 वेळा जनतेने त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवून त्यांच्या जनतेचा सन्मान केला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपली कारकीर्द असंख्य जनहिताची काम केली आहे. शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. मराठवाड्यातील अविकसित भागातील शेतकरी सधन झाल्याशिवाय परिसर समृद्ध होणार नाही हे त्यांचं आजही ठाम मत आहे. परिणामी अनेक ग्रामीण विकासाला चालना देणारे उपक्रम त्यांनी गेली 60 वर्ष हाती घेतलेले आहेत आणि आजही चालू आहे. मराठवाड्यातली व्यथा आणि वेदनाशी त्यांचं जवळचं नातं असल्याने त्यांनी तेथील सर्वप्रथम दूध व्यवसायाला चालना दिली. विधानमंडळाचा रोजगार हमी योजना, लोकलेखा, सार्वजनिक उपक्रम तसेच अन्य संयुक्तिक समित्याच्या कामकाजात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या दीर्घकालीन सामाजिक अनुभवातून अनेक जनहिताचे निर्णय घेतले. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खात्याचे मंत्री म्हणून त्यांना जेव्हा संधी मिळाली त्याचा फायदा त्यांनी आपल्या भागातील अनेक गरीब शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर करून दिला. 1977 साली अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री तर 95 ते 99 जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते उत्कृष्ट त्यांनी काम केलेलं आहे. 12 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुठीत त्यांची जडणघडण झाल्यामुळे सतत वंचित वर्गाला उन्नत करण्यासाठी ते धडपड करीत असतात. सहकार क्षेत्रातील त्यांचं योगदान खूपच मोठं आहे. 1974 साली प्रथम दूध उत्पादक सहकारी सोसायटी स्थापन केली आणि त्यांनी केलेली औरंगाबाद सहकारी दूध उत्पादक संघाचे ते अध्यक्ष असताना त्यांना ISO प्रमाणपत्र मिळालं. याच संस्थेला महाराष्ट्र शासनाने 2014 साली सहकार भूषण म्हणून पुरस्कारही दिला. दूध व्यवसायाप्रमाणे 1981 मध्ये देवगिरी नागरी सहकारी बँकेची स्थापना केली. आज महाराष्ट्रामध्ये त्याच्या अनेक शाखा आहेत. 2001 मध्ये छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना चित्तेपिंपळगाव येथे सुरू केला. त्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आज महाराष्ट्रातच नव्हे ते देशामध्ये सहकार क्षेत्राला मार्गदर्शन करणारी सहकार भारती नावाची संस्था संघ परिवारात काम करते. त्या सहकार भारती संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांचा उल्लेख केला तर वावगं होणार नाही. मी सहकार भारतीमध्ये काही काळ त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं आणि म्हणूनच मी आजही सहकार क्षेत्रात काम करू शकतो. आणीबाणीत त्यांनी तुरुंगवास भोगला. विचारनिष्ठ आणि मूल्याधारित समाजकारण, बहुजन विकास आणि महिला सबलीकरण यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या आदर्शवादाचा त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर उत्तमपणे ठसा उमटला आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. सामाजिक व राजकीय 60 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात असताना देखील निष्कलंक कार्यकर्ता ही त्यांची जनसामान्यातली प्रतिमा आजही कायम आहे. धन्यवाद. एका संघाच्या स्वयंसेवकाने दुसऱ्या संघाच्या स्वयंसेवकाचा केलेला परिचय, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे साहेब यांचा सन्मान मी आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष सचिनजी जोशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती
खरं तर आजच्या आपल्या व्यापारभूषण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपले कार्यक्षम आमदार माननीय हेमंतभाऊ रासने उपस्थित आहेत. खरं तर गेले 35-40 वर्ष या पुणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीशी ज्यांचं अतूट नातं आहेत असे आमदार हेमंतभाऊ रासने. खरं तर आमदार झाल्यावरती ते वाटतच नाही, कारण ते आपल्यासारख्याच कार्यकर्त्यांबरोबर प्रत्येक ठिकाणी वावरत असतात. राजकीय कारकिर्दी म्हणायला गेली हेमंतभाऊंची 2002 साली स्वीकृत नगरसेवक, 2012 साली नगरसेवक आणि 2017 साली सर्वाधिक मताधिकांनी परत एकदा नगरसेवक. जवळजवळ 3 टर्म नगरसेवक झाल्यानंतर स्थायी समितीचं 4 वेळा अध्यक्षपद भूषवणारा पुणे नाही देशातला एकमेव नगरसेवक आहे. पुण्यासारख्या शहराचं आणि त्यातनंही भारतीय जनता पार्टीचं स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळणं हे कुणाचं पण काम नाही आहे, कारण पुण्याच्या सगळ्या तिजोरीच्या चाव्या हेमंतभाऊंकडे होत्या आणि त्याचा तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. कारण ज्यावेळेस कोविडमध्ये सुद्धा स्थायी समितीचे अध्यक्षपद असताना त्यांनी महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवून दिलं आणि हा सुद्धा आपल्या देशामध्ये एक विक्रम झालेला आहे. पुण्यदशम 10 रुपयात पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेवरती उपाययोजना म्हणून 10 रुपयाची पुण्यदशम बस सेवा त्यांनी सुरू केली. एवढंच नाही तर स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसब्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं आणि पुणे शहरातनं 300 महानगरपालिकेचे कर्मचारी, शिक्षक, गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना इंदोरला घेऊन गेले आणि इंदोर हे देशामध्ये सलग 3 वर्ष मध्ये प्रथम शहर येतं आहे. मग पुन्हा का येऊ नये हा त्यांनी ध्यास घेतला आणि आपण सगळेजण त्याला साक्षीदार आहोत. कारण मागच्याच रविवारी त्यांनी कार्यक्रम घेतला स्वच्छ, सुंदर, विकसित कसब्याचा. अशा अर्थानं मी म्हणतो की एक आमदार राजकीय विचार सरणी बाजूला सोडून फक्त समाजाचा ध्यास घेऊन काम करणारा ह्यांच्यासारखा आमदार मी तरी अजून पाहिलेला नाही आहे. कारण या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून साक्षीदार मी आहे. कारण पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते खचले असताना त्याच दिवशी हा रात्री माणूस येतो, अरे म्हणतो एका पराभवाने काय होते, चला उद्या परत आपण कामाला लागू. आणि ही जिद्द घेऊन परत एकदा कामाला लागून भारतीय जनता पार्टीच्या पक्षातनं परत एकदा तिकीट मिळून एक मातब्बर उमेदवाराचा पराभव करून कसबा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य त्यांनी ह्यावर्षी घेतलेलं आहे. हे त्यांच्या कामाची पावती आहे. खरं तर त्यांच्याविषयी बोलायला गेलं तर बरेच आहेत, कारण आपण सुद्धा माझ्यासहित इथं बसलेल्या प्रत्येकाला हेमंतभाऊंचा काही ना काहीतरी अनुभव आलेला आहे आणि असा माणूस आपल्या व्यासपीठावरती लाभणं हे मला वाटतं की आमचं भाग्य आहे की जो राजकारणी नसून हा समाजकारणी आहे आणि तो सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या कार्याचा श्रीगणेश करणारा माणूस आज कसबा मतदारसंघ जो ऐतिहासिक कसबा मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाली ह्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सगळ्यात जास्त आनंद आहे. अशा हेमंतभाऊंचा सन्मान आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी करावा. कटलेरी जनरल मर्चंट असोसिएशन 1960 साली स्थापन झाली. पुण्यामध्ये सर्वात जुन्या ज्या असोसिएशन आहे त्यामध्ये एक असणारी ही असोसिएशन आणि ह्या असोसिएशनचा 28वा पुरस्काराचा कार्यक्रम आहे. आणि या सर्वमध्ये जवळजवळ 65 वर्ष असोसिएशन काम करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ह्यामागे बरेच जणांचं कार्याचा सहभाग आहे. आणि असेच एक मूर्ती आहेत अरविंद पटवर्धन आणि ते त्यांच्या वयाची 81वी पूर्ण करत आहेत. मी आपले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महामहिम राज्यपाल यांना विनंती करतो की असोसिएशनच्या वतीने तुम्ही त्यांना सन्मानित करावं. आमच्या असोसिएशनचे ते पु ल देशपांडे आहेत. कारण हा व्यापाऱ्यांचा कार्यक्रम, साहित्यिकेचा कार्यक्रम कसा करायचा हे त्यांनी आम्हाला शिकवलं. असे अरविंदजी पटवर्धन गेले 60 वर्ष ह्या असोसिएशनमध्ये सक्रिय सहभाग करत आहेत आणि त्यांनी नुकतीच 81व्या वर्षात पदार्पण केले. मी महामहिम राज्यपाल साहेबांना विनंती करतो की असोसिएशनच्या वतीनं पटवर्धन साहेबांना सन्मानित करावं.
माननीय राज्यपाल श्री हरिभाऊ बागडेजी, माननीय आमदार हेमंतजी रासने, संस्थेचे पदाधिकारी आणि मित्रांनो, नमस्कार. जीवनात अनेक थांबवून जाण्यासारखे प्रसंग मी अनुभवले, पण भारावून जाण्याची ही आजची पहिलीच वेळ. आज यावेळी माझा सत्कार करून माझ्याबद्दल असलेले संस्थेचे प्रेम आणि आदर तुम्ही सर्वांनी व्यक्त केलात, त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो. गेल्या 50-60 वर्षातील आपल्या संस्थेच्या आठवणींचा सारा चलत चित्रपट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. 65 साली BCom झालो आणि वडिलांबरोबर दुकानात कामाला सुरुवात केली. इतर अनेक गोष्टींबरोबर वडिलांनी मला आपल्या संघटनेची माहिती सांगितली आणि संघटनेच्या कामात सहभागी होण्याचा सल्लाही दिला. कॉलेजची रंगीबेरंगी दुनिया अजून मनात रेंगाळत होती आणि रविवार पेठ, भोरीआळी या परिसरात हवं तेवढं मन रमत नव्हतं. आणि त्यातच सेल्स टॅक्स, शॉप ॲक्ट, उधारी, इन्कम टॅक्स अशा वृक्ष विषयाशी मनाचे सांधे हवे तसे जुळत नव्हते. त्यात पुन्हा स्टेशनरी, कटलरी, जनरल मर्चंट्स असोसिएशन पुणे असं रेल्वेच्या डब्यांसारखं लांबच लांब नाव असलेल्या संघटनेमध्ये काम करण्यात काही अर्थ आणि लाभ आहे का सगळंच व्यर्थ आहे असा वेडा विचार मनात रेंगाळत होता. पण व्यर्थी खचितची अर्थ असे तो ज्यास दिसे त्या म्हणती पिसे या उक्तीप्रमाणे काही काळाने मला संघटन या शब्दाचा अर्थ उमगला आणि संस्था माझी, मी संस्थेचा अशा उत्साही भूमिकेनं मी आपल्या संस्थेत काम करू लागलो. लोकांचे परिचय होऊ लागले, व्यापाऱ्यांशी मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि कमिंग टुगेदर इज बिगिनिंग, वर्किंग टुगेदर इज प्रोग्रेस, लिव्हिंग टुगेदर इज सक्सेस अशा दूरगामी विचारातून ही संघटना उभी राहिली आहे हा विचार मनात कोरला गेला. दादा साठे, बंकटशेठ कोठारी, बन्सीलालजी सुरपुरिया, साराभाई मेहता, कांतीभाई शहा अशा अनेक ज्येष्ठ उत्साही मंडळींनी संस्था स्थापून 4-5 वर्ष झाली होती आणि असोसिएशनचे संघटन जास्त व्यापक करून व्यापारी वर्गाची एकजूट जास्त प्रभावी करण्याचा ध्यास त्यांनी मनात बाळगला होता. या सुमारास मी संस्थेच्या कार्यकारी मंडळात सहभागी झालो. गेल्या 30-40 वर्षाच्या काळात संस्थेच्या माध्यमातून जकात, शॉप ॲक्ट, सेल्स टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, वस्तूवर छापलेला MRP, इन्कम टॅक्स अशा कितीतरी प्रश्नी अडचणींचे निराकरण करण्याची दृष्टी आणि संधी मी इतर खूप सहकारी व्यापारी मित्रांबरोबर अनुभवली. 1980 सालच्या सुमारास विक्री करातील जाचक तरतुदींविरोधात व्यापाऱ्यांनी एक आंदोलन छेडलं होतं. डेक्कन जिमखाना परिसरात निषेध मोर्चा आयोजित करीत असताना आपल्या संस्थेच्या 5-6 व्यापारी मित्रांना पोलिसांनी अटक केली आणि त्या अटक झालेल्या व्यापारी मित्रांमध्ये मीही एक होतो. आणि अशा दृष्टीने मी आपल्या संघटनेचा स्वातंत्र्य सैनिक नाही पण निषेध सैनिक मात्र नक्की होतो आणि याचा मला रास्त अभिमान आहे. दादा साठे म्हणजे आपले एक संस्थापक सदस्य. त्यांना पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राची आवड आणि परिचय होता. व्यापारी मित्रांचं जीवन अगदी एकारलेलं असतं आणि कंटाळवाणं असतं. सारा दिवस त्यांचा लक्ष्मीपूजन करण्यातच निघून जातो. पुण्यासारख्या सांस्कृतिक संपन्न शहरात राहूनही आपल्या व्यापारी मित्रांना शहराची सांस्कृतिक स्पंदनं फारशी ऐकू येत नाहीत आणि समजतही नाहीत. व्यापारी मित्रांनी बहुश्रुत असावं, इतर समाज जीवनाचा आस्वाद आणि परिचय त्यांनाही असावा असा दादांचा आग्रही विचार होता. आणि म्हणून आपल्या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्ताने त्यांनी संगीत, नाट्य, साहित्य अशा अनेकविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना मुद्दाम आमंत्रित केलं होतं. पंडित भीमसेन जोशी, बाबासाहेब पुरंदरे, शरद तळवलकर,
शिवाजीराव भोसले, जादूगार रघुवीर, पंडित वसंतराव गाडगीळ, मुकुंदराव किर्लोस्कर, राहुल बजाज, गिरीश बापट, अजितदादा पवार आणि जुने राजकारणी ना ग गोरे. ही आणि अशी अजून कितीतरी नावं सांगितली तर तुम्हा सर्वांना त्यांच्या उपस्थितीचा आश्चर्य आणि आनंद वाटेल. दादा साठे यांच्याबरोबर या सर्व कलाविभूषितांकडे जाणं, त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रित करणं या कामात माझा सहभाग होता आणि अशा सर्वांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीमुळे मी खूप श्रीमंत आणि संपन्न क्षण अनुभवले. मित्रांनो, अशा रीतीने मी जवळजवळ 40-45 वर्ष संस्थेच्या कामात व्यतीत केली. जुन्या घटना, आठवणी आणि किस्से याचा खजिना माझ्या मनात दडलेला आहे. काही विषय निघाला की या रजतपटाचा सारा इतिहास माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागतो आणि मी सुखासमाधानाच्या क्षणात स्वतःला हरवून बसतो. काय काळा घेऊन जासी सौख्य मी जे भोगले, काय काळा घेऊन जासी सौख्य मी जे भोगले, भोगले ते भोगले, अशा अवस्थेत मी जाऊन पोचतो. वाढत्या वयामुळे येणाऱ्या मर्यादा आणि नवीन उत्साही कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार यामुळे मी संस्थेच्या कामापासून थोडा लांब राहत असलो तरी शेवटी आणि अखेरपर्यंत मी तुमचा आणि तुमच्यातलाच आहे आणि तुमच्यातच राहीन अशी ग्वाही देऊन आज तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेम आणि जिव्हाळ्याबद्दल ऋण व्यक्त करून आपली रजा घेतो. आता आपल्याला कळलं असेल मी मगाशी पु ल देशपांडे का म्हटलं त्यांना. कारण ज्यावेळेस अजितदादा आले होते कार्यक्रमाला त्यांनी म्हटले की अरे हा व्यापाऱ्यांचा कार्यक्रम आहे, पण इथं आल्यावर त्यांना असं वाटलं हा साहित्यिकांचा कार्यक्रम आहे. हीच या आमच्या स्टेशनरी कटलरी असोसिएशनची खासियत आहे. खऱ्या अर्थानं आपण ज्यांच्यासाठी आजचा कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे असं पुरस्कारांची सुरुवात करूयात. त्यामध्ये सर्वोत्तम दुकान पुरस्कार चंद्रकांत आदमाने, तिरंगा हॉटेल. मी आदमाने आणि वहिनींना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हॉटेल तिरंगा पुणेकरांना माहिती नाही असं कुठला पुणेकर नसेल, कारण पुणेकर हे चोखंदळ खवय म्हणून पुणेकरांना म्हटलं जातं आणि अशा पुणेकरांच्या जिभेवर गेली 25 वर्ष आपल्या पदार्थांची चवीची गोडी अविरत ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. हॉटेल म्हटलं की स्वच्छतेला फार महत्त्व असतं आणि ते ओळखून भाऊंच्या हॉटेलमध्ये गेलं की त्याची प्रचिती येते. अत्यंत स्वच्छ, टापटीप, तत्पर सर्व्हिस सगळ्या वैशिष्ट्यामुळं तिरंगा हॉटेल अल्पावधीत पुणेकरांच्या पसंतीचं झालं आहे. प्रसन्न वातावरणामुळे भाऊंच्या हॉटेलमध्ये 2 घास जास्तच जातात आणि आमचे भाऊ व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी पण त्यांनी जपलेली आहे. आणि एक त्यांना आज पुरस्कार पण मिळतोय आणि आज दुग्ध शर्करा योग आहे. आमच्या वहिनींचा पण वाढदिवस आहे. मी महामहिम राज्यपालांना विनंती करतो की त्यांनी वहिनींना पण वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात. तिरंगा हॉटेलने पुण्याची खाद्य संस्कृती जपली नाही तर नावाप्रमाणे पुणेकरांच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योतसुद्धा त्यांनी जागवली आहे. कारण त्यांचा आत्ताच 25वा वर्धापन दिन संपन्न झाला. त्यावेळेस त्यांनी पॅराप्लॅजिक सैनिक, अपंग सैनिकांसाठी जी संस्था कार्य करते त्यांना 25,000ची देणगी दिली. त्याचप्रमाणे भोई प्रतिष्ठानच्या पुण्यजागर प्रकल्पामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांची मुलं त्यांनी दत्तक घेतली. त्यांचं पूर्ण संगोपनाची जबाबदारी भाऊ आदमानींनी घेतली. ह्या अशा तिरंगा हॉटेलच्या भाऊ आदमानींसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर दुसरा पुरस्कार आहे सर्वोत्तम विक्रेता पुरस्कार. जनता खादी भांडारचे श्रीनिवास जानू आणि परिचय करण्यासाठी मी असोसिएशनचे खजिनदार मोहन कुडचे यांना विनंती करतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या व्यापारी मित्रांनो, स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन पुणे व्यापारी एकता दिनानिमित्त
पुरस्कार वितरण समानिमित्त मी मोहन कुडचे. वंदे मातरम हा शब्द कानावर पडल्यावर ज्या भावना मनात येतात तशाच स्वरूपाच्या भावना खादी हा शब्द कानावर पडल्यावर मनात येतात. आणि अशा खादी व्यवसायाशी संबंधित उत्कृष्ट काम जनता खादी भांडारच्या मार्फत किंवा माध्यमातून उत्तम प्रकारे श्रीनिवास श्याम जन्नू हे करतात. म्हणून त्यांचा आपण या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट विक्रेता ही दखल घेऊन सन्मान करणार आहोत. त्यांचा परिचय. विक्रेता हे टायटल हे आपण पुरस्काराच्या नावासाठी वापरणे प्रायोजिक आहे, पण त्यामागील त्यांची मानसिकता, भावना व इतिहास खूप अभ्यासू आहे. श्रीनिवास जन्नू हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत व दूरदृष्टी ठेवणारे उद्योजक आहेत. मूळ विणकर कुटुंबातून आलेले तेलंगण आणि आंध्र प्रदेशातून स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले. 1946 पासून आजोबांनी हा व्यवसाय सुरुवात केला. 1998-99 मध्ये प्रत्यक्ष व्यवसायात सहभाग, जनता खादी भांडार आणि खादी वर्ल्ड अशा संकल्पनेबद्दल त्यांचं नाव लौकिक करून त्यांनी केला. ब्रँड खादीचे साहित्य, आधुनिक आवडीनुसार डिझाईन हे बदल शाळा, कॉलेज, कॉर्पोरेट सेलिब्रेट करून 500हून अधिक प्रकारच्या व्हरायटी त्यांनी दुकानात विकसित केल्या. पूर्वी खादी म्हटलं की खडबडीत, रंगहीन हा समज पूर्णपणे बदलून उत्कृष्ट इको फॅशनमध्ये रूपांतरित करण्याचे काम श्रीनिवासजी यांनी केले व करत आहेत. आणखी पुढे विस्तारित कक्ष, सोशल मीडिया, कॉमर्स, डिजिटल युग या योजना त्यांच्याकडे आहेत. इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, गरजू मुलांना शिक्षणात सक्रिय मदत, लोकांना वैद्यकीय मदत, योगदान यासारखेही त्यांचे पैलू आहेत. अशा गुणसंपन्न व्यक्तीला आपण उत्कृष्ट विक्रेता म्हणून सन्मानित करत आहोत. या गोष्टीबद्दल संस्थेला अभिमान आहे. धन्यवाद. सर्वोत्तम विक्रेता पुरस्कार जनता खादी भांडारचे श्रीनिवास जन्नू. महिला उद्योजिका पुरस्कार श्रीमती सुनीता गोंधळेकर आणि त्यांची परिचय करण्याची विनंती करतो सौ गोंधळेकर यांना. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांचं खूप खूप स्वागत आणि सर्वांना खूप नमस्कार. आपल्या असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार जिला आज मिळत आहे ती म्हणजे माझी मोठी जाऊ सुनीता निशिकांत गोंधळेकर. तिचे खूप खूप अभिनंदन व तिला अनेक शुभेच्छा. तिचे माहेरचे नाव आशा विश्वनाथ करंदीकर, त्यामुळे आम्ही सर्व तिला आशा म्हणूनच हाका मारतो. तिचे वडील तीर्थरूप राजाभाऊ करंदीकर हे सदाशिव पेठेत किराणा मालाचे दुकान चालवत असत आणि जनसंघाचे ते पहिले नगरसेवक होते. तिचे थोरले बंधू म्हणजे डॉक्टर श्रीकांत करंदीकर बरेच वर्ष ते नारायण पेठेत दवाखाना चालवत होते व अनेकांचे ते फॅमिली डॉक्टर सुद्धा. विशेष म्हणजे ते कबीरबाग मठ योगोपचार केंद्राचे संस्थापक होय. आशाने, आता मी तिला आशाच म्हणणार, आशाने SNDT पुणे येथून BSc होम सायन्सचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर तिचा विवाह श्री निशिकांत गोंधळेकर यांच्याशी झाला. तेव्हा ते त्यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या त्रिंबक मोरेश्वर आणि कंपनी
हे कापड व्यवसायाचे दुकान चालवित असत. पण दुर्दैवाने 1997 मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. त्यावेळी आशाच्या मुलाचे शिक्षण अजून पूर्ण झाले नव्हते, म्हणून मोठ्या धीराने, कुठलाही अनुभव नसताना गृहिणी असलेल्या तिने स्वतः दुकान चालवायचे ठरवले. ह्याच्या पुढे तिला खूप म्हणजे कौतुक आहे. आणि हे सर्व करण्यात माझे यजमान हेमंत यांनी सर्वोपरी मदत पण केली. सर्व काही अगदी जिद्दीने शिकून तिने दुकान यशस्वीरित्या सांभाळले आणि गेली 28 वर्ष ते सांभाळत आहे आणि यापुढेही ती सांभाळेलच, ही अगदी पूर्ण खात्री आहे. ऊन, पाऊस, थंडी काहीही असो, ती दुकानात अगदी वेळेवर उपस्थित असते. तिने व्यवसायात वृद्धी सुद्धा केली आहे. तिचा स्वभाव अत्यंत शांत आणि मनमिळावू आहे. दुकानाला 104 वर्ष पूर्ण झाली आहेत. इथे येणारे ग्राहक पूर्वीपासून दुकानाशी जोडले गेले आहेत व त्यांची पुढची पिढी पण इथे येत आहे. यातच दुकानाचे यश आहे, नाही का? सर्व व्यापारी मंडळींची पण तिला खूप मदत मिळत आहे. या सर्वांची ती खूप ऋणी आहे. आशाने दुकानाचे नाव सार्थक केले आहे आणि स्वतःचे आशा हे नाव सुद्धा. तिच्या जिद्दीला खरोखर सलाम आहे. तिला असेच यश मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि आकाशी आणखीन उंच झेप घेत राहा ही मनोकामना. धन्यवाद. श्रीमती स्मिता गोंधळेकरांना विनंती आहे की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. यानंतरचा पुरस्कार आहे फिनिक्स पुरस्कार. खरं फिनिक्स पुरस्कार द्यायची संकल्पना अशी आहे की आपल्या सगळ्यांना माहिती, फिनिक्स पक्षी हा राखेतनं उठून उंच भरारी घेतली. त्याप्रमाणे शून्यातनं आपला व्यवसाय भरभराट नेणाऱ्या उद्योजकाला, व्यापाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि ह्या पुरस्काराचे मानकरी आहेत आमचे तुळशीबागेतील उद्योजक माननीय किरण शेठ चव्हाण. खरं तर किरण म्हटलं तर बस नामही काफी आहे, कारण तुळशीबागेत गेलं आणि किरणला आम्ही किरण म्हणतो पण त्याला सगळे किरण मामा म्हणतात. आणि तुळशीबागेमध्ये पथारीवरनं आज तुळशीबागेसारख्या ठिकाणी जवळजवळ 10 दुकानं स्वतःची घेणं हे सोपी गोष्ट नाही आहे. आणि किरणने ते त्याच्या जिद्दीने आणि कष्टाने ते करून दाखवलं. कारण आई शिक्षिका होती त्यामुळं कायम बदली व्हायची आणि वेल्हे तालुक्यातल्या विंजर गावी त्यांची बदली होती. लहानपणीचं सगळं शिक्षण त्याचं तिकडचं झालं, परंतु तुळशीबागेमध्ये आजोबांचं चंद्रकांत साऊंड नावाचं फार मोठं दुकान होतं. आणि आपल्यातलं इथं कोणीतरी गेलं असेल, कारण त्यावेळेस 5-10 पैसे चार्जने टाकून आपण गाणी ऐकायला त्या ठिकाणी जायचो. आणि मग किरण पुण्यात आल्यानंतर आपल्या आजोबांच्या दुकानामध्ये तो कामाला लागला, त्यांना व्यवसायामध्ये मदत करू लागला. दुर्दैवानं आजोबांनी दुकान विकलं. अशा परिस्थितीमध्ये करायचं काय, कारण वडील PMT मध्ये होते पण आजारपणामुळे ते रेग्युलरली कामावर जाऊ शकत नव्हते. आई शिक्षिका होती, ठिकठिकाणी बदली व्हायची आणि आपण आता करायचं काय. अशा परिस्थितीमध्ये त्याला आधार दिला. त्यांनी तुळशीबागेमध्ये स्टॉल सुरू केला आणि इथं बसलेले जे हेमंत रासनेंची बँक आहे ना, सुवर्णयुग सहकारी बँकेने त्यांना 5,000 रुपयाचं कर्ज त्यावेळेस दिलं. आणि त्या 5,000 रुपयाच्या कर्जावरती किरणने आपला कॅसेटचा व्यवसाय सुरू केला. कालांतरानं कॅसेट जाऊन CD आल्या, CD जाऊन आता तर पेनड्राईव्ह आणि आता तर काय टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे. जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं किरणने आपल्या व्यवसायामध्ये बदल केले आणि आज तो कपड्याच्या व्यवसायामध्ये
अत्यंत स्थिरस्थावर तुळशीबागेमध्ये व्यवसायात काम करतोय. व्यवसाय करत असताना तुळशीबाग मंडळामध्ये सक्रिय सहभाग होऊन गेले अनेक वर्ष काम करतोय. तुळशीबाग पतसंस्थेवरती संचालक म्हणून काम केलं. तुळशीबाग व्यापारी असोसिएशनवरती आज उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून तुळशीबागेमध्ये तुळपुळे शंकराचं मंदिर आहे. त्या शंकराची मनोभावे सेवा करून दर महाशिवरात्रीला अत्यंत उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणारा म्हणजे आमचा किरण. आणि खरंच किरणचा किरण शेट कसा झाला हे फक्त आपण इथं सगळ्या बसल्यांना सांगायला आनंद वाटतो. कारण एवढं कष्ट करून तुळशीबागेमध्ये स्क्वेअर फूटला किती किंमत आहे हे मी वेगळं सांगायला नको. आणि अशा ठिकाणी आज 10 दुकानांचा आमचा किरण व्यवसायामध्ये तर केलाच, मुलीला एका इंटेरियर डिझायनर केली, दुसरी IT मध्ये सर्व्हिस करते, मुलाचं शिक्षण चालू आहे आणि आईला अजून पण सांभाळून सगळ्या बाबतीमध्ये किरण अग्रेसर असतो. शंकर महाराजांना न चुकता जाणारा किरण तुळशीबागेच्या 12:30ला किती काम असलं तरी तो पहिल्या आरतीला हजर असतो. आम्ही नसतो पण तो असतो. अशा या किरण चव्हाणांना आपण फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करतोय. मी किरण शेठ आणि वहिनींना विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार चाय दरबारच्या आमच्या ऐश्वर्याताई आणि कांचनताई यांना यावेळेचा जातोय. मी परिचय करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष संजय राठी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. नमस्कार. आपल्या पुढील पुरस्कार आहे धनंजय आणि साधनाताई गोरे स्मृती उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार आणि त्यांच्या मानकरी आहेत ऐश्वर्या आणि कांचन. मित्रांनो, आपल्या लहानपणी आपण खूप स्वप्न बघत असतो. आपले काही गोल असतात, आपण त्यानुसार वाटचाल करत असतो. पण नियतीच्या मनात वेगळंच काही असतं आणि अशावेळी परिस्थिती आपल्याला सगळं काही शिकायला तसंच जीवनाशी 2 हात करायला भाग पाडते. काहीसं असंच झालं आहे ऐश्वर्या आणि कांचन या 2 भगिनींच्या बाबतीत. त्यांच्या मनाप्रमाणे जर घडलं असतं तर कांचन इंटेरियर झाली असती आणि ऐश्वर्या झाली असती पोलीस ऑफिसर. असो, आधीच आर्थिक तंगी, त्यात वडिलांची नोकरी गेली, त्यामुळे दुष्काळात 13वा महिना तशी परिस्थिती झाली. बाबांच्या शेतीमधून काही उत्पन्न मिळेना, तेव्हा मात्र दोघींनी हातपाय मारून काहीतरी व्यवसाय सुरू करायचा असं ठरवलं. खरं तर व्यवसायाचा आणि त्यांचा दुरून देखील संबंध नव्हता, पण इच्छा तिथं मार्ग या न्यायाने पुण्यात PG म्हणून राहत असताना चहा प्यायला जेव्हा ते टपरीवर जायचे तेव्हा आपण ह्यापेक्षाही चांगला चहा करू शकतो असा विचार मनात आला आणि तिथेच त्या व्यवसायाची बीजं रोवली गेली. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. या न्यायानं साधा चहाचं तर विकायचं आहे, त्याला कितीसे भांडवल लागणार असं त्यांना वाटलं खरं. पण प्रत्यक्षात जेव्हा भांडवल जमवायला सुरुवात केली तेव्हा मात्र खरंच पोटात गोळा आला आणि हा साधा वाटणारा चहाचा व्यवसाय सुरू करणं गरम चहाचा घोट घेण्याइतका सोपा नाही हे लक्षात आलं. मग सुरू झाली भांडवल गोळा करण्यासाठी धावपळ. आणि त्यावेळी आणखीन एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे कोण जवळचं आणि कोण परकं. कारण पैशाची मदत तर दूरच, पण नातेवाईक आणि परिचितांनी या फंदात न पडण्याचा सल्ला दिला. बँक लोन करण्यासाठी जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा त्यांचा दादा म्हणजे अमित मावस भाऊ धावून आला. त्याने या दोघींना आर्थिक मदत तर केलीच पण मानसिक आधार पण दिला आणि अखेर 5 ऑक्टोंबर 2022मध्ये चाय दरबार या हॉटेलच्या माध्यमातून व्यवसायात पदार्पण केलं.
या सर्व प्रवासात त्यांना त्यांच्या आई शकुंतलाताई ह्यांचं पण बहुमोल मार्गदर्शन मिळालं. आता या गोष्टीला 2 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या दरबारात चहाचा स्वाद घ्यायला लोक नियमितपणे येतात. लोकांच्या मागणीनुसार आता हॉटेलमध्ये कॉफी, मॅगी, बनमस्कासुद्धा आता ते मिळतो त्यांच्या इथं. आता कुठं सुरुवात झाली आहे. मंजिले और भी है या न्यायाने अजून खूप काही करायची इच्छा पण आहे, जिद्द पण. त्यांच्या या प्रवासाला आपल्या सर्वांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकरता एक शेर सादर करतो. ना पूछ कि मेरी मंजिल कहाँ है, ना पूछ कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफ़र का इरादा किया है, ना हरूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, ये मैंने किसी और से नहीं खुद से वादा किया है, ये मैंने किसी और से नहीं खुद से वादा किया है. नारायणपेठ पोलीस चौकीच्या समोर चाय दरबारचं हॉटेल चालवणाऱ्या दोघी बहिणी, त्यांना मी विनंती करतो, ऐश्वर्या आणि कांचन, तुम्ही पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. एक बहीण चहा करत असती आणि दुसरी बहीण ती सर्व करत असती. आणि जाता येता त्यांना बघितलं. आपला प्रतिष्ठेचा व्यापार भूषण पुरस्कार यंदाच्या वर्षी माननीय राजेंद्र भाटिया सर यांना जातोय आणि त्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी परत एकदा पाठक सरांना करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. आपण पुस्तकं तर नेहमीच वाचत असतो, पण आपल्यापैकी प्रत्येकजण पुस्तकाप्रमाणे कधी कधी माणसंही वाचतो. त्यातून माणसाचं व्यक्तिमत्व उलगडत असतं. नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व हे माणसाचे 3 चांगले अलंकार आहेत. आणि हे तिन्ही अलंकार आजचे आपले व्यापारभूषण श्रीयुत राजेंद्र भाटिया आमचे मित्र हे भूषवित आहेत. खरं तर पुरस्काराचं महत्त्व किंवा नाविन्य त्यांच्यात काहीच नाही. याचं कारण शालेय जीवनातच आदर्श विद्यार्थी, आदर्श खेळाडू, आदर्श गायक असे पुरस्कार त्यांनी पटकवले. शिक्षणाबरोबरच यशस्वी व्यावसायिक होण्याचं स्वप्न त्यांचं लहानपासूनच होतं. वयाच्या 16व्या वर्षापासून व्यवसायाच्या निमित्ताने तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या तिन्ही राज्यामध्ये अनेक वेळा प्रवास केला. आज आपण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा शिकायची का नाही याच्यावर गेले 8 दिवस गदारोळ पाहतोय. परंतु या तिन्ही राज्यामध्ये प्रवास करताना आमच्या राजेंद्र भाटिया यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलंच, पण त्याचबरोबर गुजराती, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषेवरही प्रभुत्व मिळालं. राजेंद्रजी पुणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख बासमती तांदळाचे वितरक आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. या व्यवसायात त्यांनी टोकाचं यश मिळवलं, पण आता ते ड्रायफ्रूट व्यवसायात पण आलेले आहेत आणि त्यातही ते प्रचंड यश मिळवत आहेत. परिस्थितीप्रमाणे बदलणं, आधुनिक व्यापार प्रणालीचा व्यापार करणं, जुन्या पारंपरिक ग्राहकांच्या बरोबर सतत नवीन मार्केटिंग करत राहणं हा त्यांचा मुळातला छंद आहे असं मला वाटतं. समव्यवसायिकांशी बरोबर स्पर्धा करण्यापेक्षा त्यांच्याशी सहकार्य करणं हे त्यांचं धोरण मला अधिक भावतं. पुणा मर्चंट चेंबरच्या अमृत महोत्सवात राजेंद्र भाटिया अध्यक्ष होते आणि तेव्हापासून कळत न कळत पुणा मर्चंट चेंबरचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं. त्यांच्याच काळात चेंबरचं नूतनीकरण करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि तो सिद्धीसही नेला. त्यांच्या स्वभावामुळं बऱ्याच वर्षानंतर पुणा मर्चंट चेंबरची निवडणूक बिनविरोध पार पडली हे आपल्याला माहितीच आहे.
व्यवसायाबरोबरच सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांना विशेष रुची असल्याने नवीन नवीन संकल्पना घेऊन ते कार्य करण्यास नेहमीच पुढं असतात. साधार्मिक सेवा संघातर्फे गेले 25 वर्ष जैन धर्मासाठी अनेक तीर्थयात्रेचे आयोजन करतात आणि माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्ष तर अपंग, अंध आणि मूकबधिर व्यक्तींसाठी तिरुपती बालाजीची तीर्थयात्रा पूर्णपणे मोफत केली होती. गेल्या 14 वर्षापासून श्रुतभवन संशोधन केंद्रात राजेंद्रजी आपल्या व्यापारापेक्षा अधिक कार्यरत आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. या केंद्रात जैन धर्माचे हजारो वर्षापूर्वीच्या ताडपत्र्यावर लिहिलेल्या ग्रंथाचं स्कॅनिंग करून त्याचं देवनागरी आणि संस्कृत भाषेत भाषांतरित करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य 25 पंडितांद्वारे आज ते करत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. विशेषतः स्वर्गीय रसिकलालजी धारीवाल यांच्या सहकार्याने जितो फूड बँकेची त्यांनी स्थापना केली, त्याच्या आज ते चेअरमन आहेत. श्रुतदीप रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. इंटरनॅशनल ट्रेड अँड कन्झ्युमर अफेअर्सचे ते को चेअरमन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा समितीचे सदस्य आहेत. खरं तर राजनजीचं कर्तृत्व, सामाजिक योगदान, व्यावसायिक उत्कर्ष या सगळ्यांच्या पलीकडं एक माणूस म्हणून ते उत्तम व्यक्ती आहेत आणि म्हणूनच गेले 20 वर्ष ते व्यापाऱ्यांचं नेतृत्व करतात. त्याच वेळेला मी देखील ग्राहक चळवळीच्या मार्फत ग्राहक चळवळीचं नेतृत्व करतो. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये व्यापार आणि ग्राहक असा कधी आमच्यामध्ये द्वंद्व संघर्ष झाला नाही. किंबहुना गेल्या 20 वर्षात दरवर्षी आमची मैत्री वाढतच चाललेली आहे. अशा या सामाजिक आणि उद्योगातील यशस्वी आणि आदर्श वाटचालीचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी आज त्यांना व्यापारभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. वंदे मातरम. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामहिम राज्यपाल बागडे साहेब यांना विनंती आहे आणि हेमंत भाऊ रासने यांना की त्यांनी व्यापारभूषण पुरस्कार प्रदान करावा. बाटिया भाभी, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी राजेंद्रजी बाठे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बाटिया सर, पगडी राहू द्यात, खूप छान दिसते. पुणेरी पगडी आहे. नमस्कार. खरं म्हणजे पाठक साहेबांनी माझं परिचय थोडं जास्तच केला असं मला वाटतं. उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. व्यापारी एकता दिनानिमित्त स्टेशनरी, कटलरी आणि जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे आयोजित या गौरवपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे भूषण महामहिम आदरणीय श्री हरिभाऊ बागडे यांचे मी मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो. प्रमुख पाहुणे मित्र, बँकिंग क्षेत्रातले विद्याधरजी आज इथे नाही आहे. विशेष अतिथी माननीय आमदार श्री हेमंतजी रासने, तसेच संघटनेचे अध्यक्ष सचिनजी जोशी, उपाध्यक्ष संजयजी राठी, सचिव किशोरजी पिरगळ, कोषाध्यक्ष मोहनजी कुडचे व सर्व पदाधिकारी, संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री सूर्यकांतजी पाठक, श्री दिलीपजी कुंभोजकर, श्री हर्षदजी पटवर्धन, श्री सुरेशजी नेवगावकर, श्री मदनसिंहजी राजपूत, श्री नितीनजी पंडित, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि प्रेरणा आणि शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन याचा माझ्या व्यक्तित्वावर खोलवर परिणाम झाला. शाळेमध्ये सर्व क्षेत्रात अव्वल होतो, पण मनात एक स्वप्न होतं
मोठा व्यापारी होण्याचं. वयाच्या 16व्या वर्षी ईश्वराच्या कृपेने बेंगलोरमध्ये मला व्यापाराची पहिली संधी मिळाली. तिथे 4 वर्ष काम करताना तमिळ, कन्नड, मल्याळमसारख्या भाषा आत्मसात केल्या. 1989मध्ये पुण्यात धान्याचा होलसेल व्यापाराला सुरुवात केली. प्रामाणिकपणा, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहक सेवा या त्रिसूत्रीच्या आधारे मला व्यवसायात यश मिळत गेलं. परमेश्वर कृपा, आईवडिलांचे संस्कार, प्रेरणा, मोठे बंधू महावीर भाऊ व वालचंद भाऊ यांचे आशीर्वाद व शिकवण, छोटा भाऊ उत्तमचे सहकार्य, परिवाराची साथ यामुळे छोट्याशा किराणा दुकानापासून बासमती तांदळाचे सर्वाधिक विक्रीसाठी मिळालेले पुरस्कार हे माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचे आनंद देऊन गेले. व्यवसाय करत असताना मी व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि ती सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो. दी पुणा मर्चंट चेंबरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रमुख व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनांनी एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये माझा सक्रिय सहभाग आहे. या समितीच्या माध्यमातून शासन दरबारी पारंपरिक व्यापार टिकवण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली जात असून त्याला चांगले यशही मिळू लागले आहे. आजच्या काळात व्यापार टिकवायचा असेल तर बदल स्वीकारणं अत्यावश्यक आहे. पारंपरिक व्यापारासोबतच स्मार्ट बिझनेस ही आता काळाची गरज झाली आहे. ग्राहक, ब्रँड, ऑनलाईन सेवा, वेगवान वितरण व्यवस्था आणि विश्वासार्हता शोध घेत आहेत. म्हणून पारंपरिक व्यापाऱ्यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि आधुनिक साधनांचा वापर केला पाहिजे. माझ्या व्यापाराची जबाबदारी माझा मुलगा रोशन सक्षमपणे सांभाळत आहे. व्यापार करताना ग्राहकांची मने जिंकणे, त्यांच्याकडून मनापासून निघालेले थँक्यू शब्द हेच व्यापाराचे खरे पुरस्कार असे मी मानतो. माझे लर्निंग आणि अर्निंग फेज पूर्ण झाले आहे. आता मी रिटर्निंग फेजमध्ये आहे. जे परमेश्वराने मला दिले आहे ते पुन्हा समाजाला, देशाला अर्पण करण्याची माझी भावना आहे. जीवनाच्या शेवटपर्यंत व्यापाऱ्यांच्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करेन असे नम्रपणे नमूद करतो. नुकतेच राजस्थान सरकारने मला राजस्थान फाउंडेशनच्या समितीमध्ये नियुक्त केलं आहे. या माध्यमातून संपूर्ण पुण्यातील राजस्थानी समाजाला एकत्र आणून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत या स्वप्नपूर्तीसाठी माझा पूर्ण सहभाग देण्याचा मानस आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष मंगलजी चौधरी आणि त्यांच्या टीमसोबत हे कार्य मनापासून करण्याचा प्रयत्न राहील. स्टेशनरी कटलरी जनरल मर्चंट असोसिएशन ही पुण्यातील 65 वर्षापासून सतत कार्यशील असलेली संघटना आहे. त्यामध्ये कार्यरत सर्वांना मी जवळून ओळखतो. आता आपण सगळ्यांना पाहिलंच असेल. अनेक वैविध्यपूर्ण गुण असलेले, मोत्यांची व विविध रंग, सुगंध असलेली व्यक्तिमत्वांची माळ अशी या संघटनेच्या व्यापाऱ्यांची ख्याती आहे. आज मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज माझे व्यापार भूषण पुरस्कार देऊन माननीय राज्यपालांच्या हस्ते सन्मान केला. हा पुरस्कार फक्त माझा नसून माझे मार्गदर्शक, माझे कुटुंबीय, माझे ग्राहक, माझे हितचिंतक, माझे सहकारी यांच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा सन्मान आहे. आज येथे मला आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले दी पुणा मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमारजी नहावार व सर्व पदाधिकारी, जितोचे अध्यक्ष इंद्रजीत छाजेड आणि त्यांचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी, मार्गदर्शक, हितचिंतक, मित्रपरिवार, कुटुंबीय, आपणा सर्वांचा मी ऋणी आहे. आपला आशीर्वाद व शुभेच्छाशिवाय हे शक्य नव्हते. आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. जाता जाता माननीय हरिभाऊंसाठी 4 ओळी सांगू इच्छितो. हरि नाम में ही समाया है परमेश्वर का नाम, हरि नाम में ही समाया है परमेश्वर का नाम, मानव कल्याण के लिए किए हैं आपने अनेकों काम, राजस्थान में बढ़ाया है महाराष्ट्र का नाम, आप है भारत की आन बान और शान. प्रार्थना है प्रभु से हमारी मिले उत्तम स्वास्थ्य आपको, प्रार्थना है प्रभु से हमारी मिले उत्तम स्वास्थ्य आपको, हो पूरे सारे अरमान, हो पूरे सारे अरमान. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापारी. धन्यवाद भाटियाजी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय हेमंत भाऊ रासने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्टेशनरी कटलरी आणि जनरल मर्चंट असोसिएशन पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभाला कार्यक्रमाला उपस्थित महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊजी बागडे, या संस्थेचे अध्यक्ष सचिनजी जोशी,
आमचे मार्गदर्शक सूर्यकांतजी पाठक, किशोर पिरमल, माझे मित्र आणि तुळशीबाग मंडळाचे कोषाध्यक्ष नितीनजी पंडित, ज्यांना आज पुरस्काराने सन्मान केलं असे व्यापारभूषण पुरस्कार्थी आदरणीय राजेंद्र भाटियाजी, आमचे मित्र ज्यांना फिनिक्स पुरस्काराने आणि आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो असे माझे मित्र किरणजी चव्हाण, हॉटेल तिरंगाचे मालक आमचे स्नेही आदमाने, रामभाऊ आदमाने, त्यांच्या वहिनी, आज त्यांचा वाढदिवस आहे. आज खऱ्या अर्थाने आदमाने कुटुंबियांना दुग्ध शर्करा योग झालेला आहे. त्यांचंही अभिनंदन. श्रीमती गोंधळेकर ज्यांना महिला पुरस्कार मिळाला आणि ज्या 2 बहिणी ऐश्वर्या आणि कंचना त्यांना महिला पुरस्कार मिळाला. सर्वात प्रथम आपल्याला ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो व आपल्या पुढील वाटचालीकरता मनापासून शुभेच्छा देतो. आज ह्या पुरस्कारांमध्ये एक नाव त्यांचं माझ्या मते आपण लिहायचं राहिलं, श्रीनिवासजी, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आज या ठिकाणी गेली 65 वर्ष या संस्थेच्या स्थापनेला झाली. 60-65 वर्ष सातत्याने एखाद्या संस्थेचं काम करणं, आपला स्वतःचा व्यापार सांभाळून आपण समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे, समाजाला संघटित केलं पाहिजे. आणि आज बघितलं तर ही संघटना स्टेशनरी, कटलरी आणि जनरल मर्चंट या व्यापाऱ्यांपुरतीच आहे. आणि परंतु ती पुरस्कार वेगळ्या क्षेत्रात व्यापार करणाऱ्यांना देती. म्हणजे त्यांची भावना आपल्याबरोबर समाजातील सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित करणं हा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे. आणि वेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करत असताना ज्यांनी व्यापार तर यशस्वी केला, परंतु आपला व्यापार यशस्वी झाल्यानंतर आपण समाजाचं, ज्या समाजाने आपल्याला दिलं त्या समाजाला देण्याची प्रवृत्ती या व्यापारी वर्गात आहे. गेले 30-35 वर्ष ज्यावेळेस एका गणेश मंडळाचं काम करत असताना ह्या सगळ्या पेठ एरियामध्ये संपूर्ण 135 वर्ष हा गणेशोत्सव चालतो. हा गणेशोत्सव ज्या पद्धतीने सार्वजनिक जीवनात चालतो तो सर्वात प्रथम हा लोकवर्गणीतनं चालायचा आणि हे लोकवर्गणी हे सगळे व्यापारी द्यायचे. त्यामुळे आज जगाच्या पाठीवर गेलेला जो गणेशोत्सव आहे, ज्या गणेशोत्सवाने पुण्याच्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख निर्माण केली, किंबहुना भारताची सुद्धा सांस्कृतिक राजधानी म्हणून आज पुण्याकडे बघितलं जातं. ज्या पुण्याने देशाला दिशा दिली अशा पुण्याच्या गणेश मंडळांना, गणेशोत्सवाला एक आकार देण्याचं काम ह्या व्यापाऱ्यांनी केलं. आज आपण जर बघितलं असेल तर व्यापार तर करत होतेच, परंतु ज्यावेळेस लोकमान्यांनी स्वातंत्र्याकरता ह्या गणेश मंडळाची स्थापना केली त्यावेळेस त्यांच्याबरोबर ज्या लोक होती की स्वराज्याकरता जे व्यासपीठ निर्माण केलं, समाज संघटित करण्याकरता ज्यांनी व्यासपीठ निर्माण केलं, त्याच्यात सर्व सधन व्यापारी हे अग्रेसर होते. त्यावेळेस श्रीमंत दगडूशेठ असतील, भाऊ रंगारे असतील, सरदार खाजगीवाले असतील, यांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार होते. त्या ठिकाणचे ते सधन व्यक्ती होते आणि त्यांनी हा समाज संघटित करण्याकरता, स्वराज्याला एक दिशा देण्याकरता लोकमान्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. आणि त्याच्यानंतर 47 नंतर ह्या स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याकरता हा जो प्रवास चालला आहे त्याच्यात ह्या व्यापाऱ्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आहे. खरं तर ही स्टेशनरी, कटलरी आणि जनरल मर्चंटची हरिभाऊजी हे आहे. मला लहानपणापासून ज्यावेळेस आपण शाळेत होतो तेव्हापासून एखादी वस्तू घ्यायला गेलो तर मला ह्या दुकानदारांचं कायम कौतुक वाटायचं. इतक्या शेकडो प्रकारच्या वस्तू आहेत आणि आपण पाहिजे ती हे कसे काय देतात हे मला आत्तापर्यंत पण पडलेलं कोडं आहे. कारण वह्या, पुस्तकं, इयत्ता, त्याच्यानंतर असणारे पेन्सिल, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे पेन्स, एवढ्या सगळ्या शेकडो वस्तू माझ्या मते सगळ्यात जास्त स्टेशनरी आणि कटलरीच्या दुकानात असतील. अशा वस्तू सगळ्या एकत्रित करण्याची ज्यांच्याकडे किमया आहे त्यांनी ह्या सगळ्या शहरातील व्यापारी एकत्रित करण्याची किमया साधली. आणि आज ह्या सगळ्या व्यापार हा
चालतो हा पुण्यातल्या पेठ एरियामधून. अशा आज पुण्याची व्याप्ती खूप मोठी झाली, परंतु खरा व्यापार जो चालतो हा सगळ्या ह्या सगळ्या एरियामध्ये आज जेवढ्या लेन आहेत, स्टेशनरी कटलरीचं दुकानं आहेत, मंडई आहे, आज आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनिक मार्केट आहेत, ही सगळी मार्केट सगळ्या पुणे शहराच्या ह्याच्यात फक्त कसब्यातील पेठांमध्ये आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली, हे माझं मी भाग्य समजतो. आज ह्या कसब्याला इतिहास आहे. हा कसबा आपण जसा सजवला तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून ह्या कसब्यातनं त्याची निर्मिती केली. बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा ह्याच कसब्यातून नेला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आज आपण बघितलं की गोंधळकर ताई असतील, ऐश्वर्या आणि कांचनताई असतील, अशा 3 महिलांना पुरस्कार मिळाले. ह्या ज्यांना पुरस्कार मिळालं ह्या महिलांना शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या फुले कुटुंब दाम्पत्यांनी दिली ते सुद्धा भिडेवाडा हा कसब्यातीलच आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता जे क्रांतिकार झाले त्या क्रांतिकारांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे हे सुद्धा ह्या कसब्यातलेच. आणि लोकमान्य टिळकांनी ह्या स्वातंत्र्याला एक दिशा दिली, ते लोकमान्य त्यांचा केसरीवाड्यासुद्धा हा कसब्यातला. त्यामुळं हा कसबा हा जसा व्यापाऱ्यांचा आहे तसा ह्या देशाला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा आहे. ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी हा पावन आहे आणि ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची आज मला संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्यामुळेच हा कसबा स्वच्छ आणि सुंदर आणि विकसित व्हावा याकरता ध्यास घेऊन मी काम करतो आहे. गेले 6 महिने झाले या मतदारसंघातील जे 56 क्रॉनिक आणि फीडर पॉईंट होते ते आपण बंद केले आणि आता आपण ह्या सगळ्या ठिकाणी एक आपल्या कसब्याचा इतिहास असणारं सौंदर्यीकरण हे आपण करतो आहे. यावर्षी अहिल्यादेवींची 300वी जयंती होती आणि सर्वात पहिलं सौंदर्यीकरण आपण अहिल्यादेवी शाळेपाशी अहिल्यादेवींचं करून आपण त्याची सुरुवात केली. आज आपण हा जो सगळा आपण ह्याकरता जो कार्यक्रम लावला आहे ह्याच्यात आपल्या सगळ्यांची सुद्धा आज आपण व्यापार उत्कृष्ट करता, आपण एक समाज चांगला जोडता. आज या ठिकाणी काम करत असताना आपले राजेंद्रजी असेल ते काही एक त्यांनी दिव्यांगांकरता धार्मिक ट्रिप केली, हे काही शिक्षक काही विद्यार्थ्यांना यांनी दत्तक घेतलं. असं वेगवेगळे समाजाला जी गरज आहे तीसुद्धा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. तो हा जो सगळा आपला भाग आहे हा स्वच्छ सुंदर करण्याकरता आपलासुद्धा सहभाग नक्कीच चांगला आहे, तो अपेक्षित आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यावेळेस आपण पुढचा पुरस्कार देऊ त्यावेळेस स्वच्छतेचा सुद्धा पुरस्कार आपण व्यापाऱ्यांकरता द्यावा एवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण आज व्यापारातनं आपली एवढी वृद्धी केली आणि स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा झाला तर आपला व्यापार अजून वाढेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पुरस्कारार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हेमंत भाऊ. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार हेमंतजी रासने, सचिन जोशीजी, सूर्यकांत पाठकजी, राजेंद्र भाटियाजी, किशोर पल्लीकर, सगळे चित्रकार, छायाचित्रकार, मीडिया बंधू आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, मला सूर्यकांत पाठकने पत्रे पाठवलं, फोन केला, आग्रह केला की 23 तारखेला पुण्याच्या व्यापारी बंधूंचं एक कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी या. सूर्यकांत पाठक हे बरेच वर्ष आम्ही मित्र आहोत. बिंदू माधव जोशी असल्यापासून, ग्राहक पेठेचं काम करत असल्यापासून आणि मी थोडं सहकारात काम करत होतो, त्यामुळे बरेच वेळा भेटीगाठी व्हायच्या आणि त्यामुळे त्यांचा
आग्रह मला टाळता आला नाही. पण आज इथं पुण्याला येणार म्हणून आमच्या अनेक जिल्ह्यातल्या अनेक दिंड्यावाल्यांना कळलं आणि म्हणे तुमचा कार्यक्रम संध्याकाळी आम्हाला भेटायला या. मला जाऊ, आपल्याला काय संध्याकाळपर्यंत पोहोचू. पण सकाळी 8 वाजता निघालो तरी आत्ता इथं डायरेक्ट इथंच आलो. त्याचं कारण असं की दिंड्या गर्दी इतकी होती प्रचंड आणि आमच्या जिल्ह्यातल्या 5-7 दिंड्या तिथं होत्या. आळंदीची एक दिंडी होती, त्या सगळ्यांना भेटून आलो. तुकाराम महाराजांच्या दिंडीला भेटून आलो, माऊलीच्या दिंडीला तिथे पाय पडून आलो आणि त्यामुळे इकडे यायला थोडा उशीर झाला. पण मी कळवलं पण होतं की 7 वाजेपर्यंत येतो, पण कार्यक्रमच 7 वाजता होता. पण याने आम्हाला 6 वाजता सांगितलं. मला वाटलं दुसऱ्या 6 वाजताच होता. पण मला थोडं यायला उशीरवाद झाला, त्यामुळे समक्ष आता खरं म्हणजे आपण अनेक व्यापार भूषण पुरस्कार जो आहे दरवर्षी देता आणि अतिशय उत्तम काम करणाऱ्या व्यापार करणाऱ्यांना आपण हा पुरस्कार दिला. आता इथे किरणजी हे कपडा व्यापारी आहेत आणि त्याने खूप मोठे आणखी दालनं सुरू केलेत. तर खरं म्हणजे एकदा व्यापारात पडल्यानंतर त्याच्याशी आपण त्या व्यवसायाशी एकरूप झाल्यावर आपल्याला त्यातलं सगळं कळायला लागतं आणि मग त्याचा विस्तार करायला काही आपल्याला अडचण पडत नाही. त्याची एक मॅनेजमेंट जमवून दिली पाहिजे आणि ती मॅनेजमेंट एकदा जमली की मग तुम्हाला किती वाढवता येतं. आणि त्याच्याबरोबर विश्वासाची माणसं लागतात, विश्वासाची माणसं लागतात आणि तिथं ते काम करणारे जे कर्मचारी असतात त्यांच्यामध्ये सेवाभाव असला पाहिजे. आणि कुठल्याही व्यवसायामध्ये सेवाभाव असल्याशिवाय व्यवसाय पुढे जात नाही. म्हणून सेवाभाव म्हणजे ग्राहकाशी नीट बोलणं आणि ग्राहकच आपला सर्व आहे. ग्राहकच आला नाही तर व्यापार कसला. आणि तेव्हा मग त्यांना म्हणलं ग्राहको देव भव, देवासारखा माणूस आहे तो आला माझ्या दुकानात, तो पुन्हा पुन्हा यावा म्हणून त्याची नीट सेवा झाली पाहिजे. त्याच्या मनामध्ये सेवाभाव असला पाहिजे आणि ज्याच्या मनात सेवाभाव आहे, ज्याच्या दुकानात सेवाभाव आहे, त्याच्या दुकानात गिऱ्हाईक वेळेच्या वेळी आणि हरहरला येत असतं. ते जात नाही दुसरीकडे गिऱ्हाईक, कारण त्याला माहिती आहे चांगलं देतं, तिथं क्वालिटीचा माल मिळतो, तिथं चांगला माल मिळतो, त्याच्यात कुठलाही फरक नाही, काट्यातसुद्धा काही फरक नाही. असं ज्या गिऱ्हाईकाला वाटतं ते गिऱ्हाईक त्या दुकानात नेहमी जातं. आणि ही जी काही पथ्य आहे व्यवसायाची ती तर सगळ्याला पाळावायचं लागतात आणि हळूहळू त्यांच्या अंगवळणी पडतं आणि त्यालाही वाटतं की नाही आपण या पद्धतीने चाललो तर आपल्याला पुढे यश मिळू शकतं. थोडाफार उशीर लागतो, पण काही जणांना फार चटपट मोठं व्हायची जी हौस असते आणि त्याच्यामध्ये जी गडबड होते, एक तर तो सगळा संपूर्ण जातो. असे पण उदाहरणं खूप आहे. आणि काही जण तर हळूहळू खूप मोठे झाले. जसं आमच्या रासने साहेबाला आता मोठं कौतुक केलं आहे सुरुवातीला की काय म्हणलं तो फार 8-9 महिन्यामध्ये रासने आमदारांनी जी काही मोठी भरारी घेतली ती चांगलीच आहे, नाही याचं नाही, पण शेवटी थकू नको. शेवटपर्यंत दम टिकला पाहिजे आणि त्या दृष्टीने चाल केली पाहिजे. हे पण जसं दुकानदार करतात तसं तुम्ही पण केलं पाहिजे. 2014ला मीच आलो होतो इथल्या पुण्यातल्या सगळ्या आमदारांच्या मुलाखती घ्यायला, तेव्हा त्यांची पण मुलाखत घेतली होती. त्यांची घेतली होती, बिडकरची घेतली होती, पण तिथं बापट होते. बापट आमचा स्टँडिंग आमदार असताना आम्ही राजकीय कसं तिकीट देऊ त्यावेळेला.
त्या मला त्याने आठवण करून दिली. पण तेव्हापासून तो संयम बाळगला त्यांनी आणि राहिला, त्याचा लाभ मिळाला आणि भारतीय जनता पार्टी ते मिळू शकतं. आता संयम जर चुकला असता तर एखाद्या वेळेला पुन्हा नाराजी झाली असती. पण त्याने संयम धरला, पार्टीत काम केलं, समाजात काम केलं, मग एक कार्यकर्ता म्हणून काम केलं, म्हणून त्याला यशही प्राप्त झालं. हे पण आपल्याला विसरता यायचं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की दुकानदारीचा व्यवसाय हा बऱ्याच वेळेला आपल्याला अतिशय सांभाळून आणि करावा लागतो. त्याचे भावामध्ये चढ उतार होत असते सारखी आणि त्याच्यातही वारंवार ध्यान ठेवावं लागतं. कुठं जागतिक चढ उतार झाला तरी तिथं आपल्या लक्षात येतं. जसे साखरेचा व्यवसाय असतो तो जागतिक आहे आणि त्यामुळे कुठं एखाद्या देशामध्ये साखरेचं बंपर पीक आलं आणि ते जर कळलंच नाही तर आपली साखर ही महाग घेऊन स्वस्त विकायची वेळ येते. असे पण प्रकार घडतात आणि म्हणून ते फार लक्ष आणि काळजीपूर्वक करावं लागतं. आणि आता तर आपल्याला जागतिक व्यापाराशी आपला संबंध आहे. जागतिक व्यापाराशी आपला संबंध आहे आणि त्यामुळे जागतिक जगामध्ये काय चाललं हे पण आपल्याला ध्यानात ठेवून व्यापार करावा लागतो. जसं आमचे किरणजी कपड्याचे व्यापारी आहेत. मी भिलवाड्याला गेलो होतो राजस्थानमध्ये आणि तिथले लोक मला सांगत होते की किती 70% 60% पॅन्टचा कपडा हे भिलवाड्याहून सगळीकडे जातो. मला माहीत नाही खरं का खोटं, पण त्यांचं सांगणं होतं म्हणून मी आपल्याला सांगतो. आणि वस्तुस्थिती आहे की फार मोठ्या मिल तिथं आहे. म्हणजे पूर्वी ते त्यांचं कापड रंगवायला मुंबईला पाठवायचे, कधी कधी बंगालला पाठवायचे. तिथून कापड रंगवून आल्यानंतर मग त्याचं मार्केटिंग करायचे, असं पण त्यांच्याकडे. आणि मोठ्या कापड गिरण्या पण तिथं आहे, मोठा व्यवसाय आहे तिथं, हे पण आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून सगळ्या मालाला गिऱ्हाईक असतं, सगळ्या मालाला गिऱ्हाईक असतं आणि सगळ्या ग्राहकाला माल मिळतो. नाही असं नाही. तुम्ही बाजारात जा, अगदी भाजी घ्यायला गेलात की जो चांगली भाजी पाहिजे, नंबर 1ची भाजी पाहिजे, पैसे किती का जाईना पण पहिल्यांदा भाजी घ्यायला जातो, महाग घेतो. तो मध्यम माणूस असतो तो थोडा उशिरा जातो, भाव थोडे खाली येतील आणि मग त्याला पण मिळतो. आणि जो फारच पैसे कमी असतो तो शेवटी जातो. कसा का माल असायला पण मिळालं पाहिजे, स्वस्तात मिळालं पाहिजे म्हणून तो शेवटी जातो, त्यालाही माल मिळतो. म्हणजे सगळ्या ग्राहकाला माल मिळतो बाजारात आणि सगळ्या मालाला गिऱ्हाईक मिळते. ही गोष्ट खरी आहे असं मला वाटतं. मागे आता धंद्यामध्ये चढउतार खूप होतात व्यवसायामध्ये. मला आठवतं आहे की ज्यावेळेला मोरारजीभाई देसाई हे पंतप्रधान होते आणि त्यांनी सोन्याचं 14 का 24 कॅरेट काहीतरी केलं. कारण सोन्याशी माझा फार संबंध नाही, मी कधी वापरत नाही काही. त्यामुळे ते 24 कॅरेट केलं म्हणे. आणि तेव्हा छोटे व्यापारी जे होते त्यांचा व्यवसाय बुडाला आणि त्यांचा व्यवसाय बुडाला. त्यामुळे एका सोनाराने आपलं हे दुकान बंद केलं आणि एक चाटचं दुकान लावलं, चाट. आणि तिथे एक बोर्ड लावला, खाओ चाट पिओ पाणी मोरारजी की मेहरबानी. हे वाक्य माझं नाही, हे आहे जगन्नाथराव जोशीचं वाक्य. जगन्नाथराव जोशींनी सांगितलेलं एका सभेतलं वाक्य, बाकी हे माझं नाही. आणि म्हणून अशा चढउतारालाही आपल्याला सामोरं जावं लागतं आणि कधी चढउतार येईल सांगता येत नाही. परंतु कधीतरी आपल्याला त्याचा एक थोडासा चढउतार येईल असं म्हणून काही शिल्लकही बाजूला काही हुशार लोक करत ठेवतात. बाजूला
पैसे काढून ठेवतात, कधीतरी चढ उतार आला तर हे आपल्याला उपयोगी पडतील असं पण काही जण विचार करतात. इथं आता छोटे छोटे आमच्या भगिनी दोन्ही हॉटेल चालवतात. मला आनंद आहे की स्वतंत्र व्यवसाय महिलांनी करावा आणि आता स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. बचत गट जो आहे ते काय आहे? बचत गट, बचत गटामधून त्यांनी एकत्र यावं, 10-12 जणींनी बचत गट स्थापन करावा. बँकेतून त्यांना कर्ज मिळेल, ते कर्ज घ्यावं, रॉ मटेरियल आणावं, ते चांगलं रॉ मटेरियल आलं की चांगलं त्याचं प्रॉडक्ट करावं आणि ते विकावं. हा उद्देश एवढ्यासाठीच आहे की आमच्या महिला आत्तापर्यंत असं कुठलं स्वतंत्र काम करत नव्हत्या आणि देशभरामध्ये आत्ता लाखो बचत गट झालेत आणि लाखो बचत गट झाल्यामुळे आज त्या महिलांना काम करतात. मी राजस्थानमध्ये बऱ्याच वेळा फिरतो तर माझ्या लक्षात येतं की त्यांनी ते प्रॉडक्ट तयार केलेले असतात. अगदी खाण्याच्यापासून मधापासून तर आणखी अनेक प्रकारचे प्रॉडक्ट करतात आणि कपडा देखील रंगीत करतात. कपडा म्हणजे बाजारातून पांढरा कपडा आणायचा, त्याच्यावर नक्षी काढायचे आणि ते नक्षी काढलं की ते विकायचं, त्याचा भाव वाढतो. असा पण व्यवसाय करायला लागले. आता असा व्यवसाय करायला सुद्धा भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी व्यवसाय केला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी व्यवसाय केला की त्याची स्वाभाविकपणे त्याचं आयव्यय वाढेल, त्याचं घरचं त्याला काही ना काहीतरी पैसे मिळतील आणि त्याला मिळालेले पैसे म्हणजे एकूण राष्ट्राची ती संपत्ती होते. आणि म्हणून आपला जो काही जगामध्ये आपण आर्थिक स्थिती जी आपली निर्माण झाली ती त्यालाही ते एक कारण आहे. मला आठवतं की ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयीची 2004पर्यंत होते त्यावेळेला आपण जगामध्ये 12व्या नंबरवर होतो. 12व्या नंबरवर. मनमोहन सिंग ज्यावेळेला 10 वर्ष राहिले आणि एक पायरी उतरली म्हणजे 11व्या नंबरवर आलो. आणि मोदीजी 14 पासून तर आत्तापर्यंत 11वरून 4थ्या नंबरवर आले. ही अर्थव्यवस्था कशी वाढली? ही अर्थव्यवस्था एवढ्यासाठी वाढली की त्यांनी रिझर्व्ह बँकेला सोडलं नाही. नफा कमवताना राष्ट्राला द्या, राष्ट्राला द्या, लाभांश द्या राष्ट्राला. आणि त्यावर राष्ट्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभांश त्यांच्याकडून मिळायला लागल्यानंतर लोकांना पैसे मिळायला लागले. व्याज दर कमी झालेत, व्याज दर कमी झालेत. ज्यावेळेला जनधन खातं उघडलं तेव्हा लक्षात आलं की फुकट उघडलं. बँकेचे लोक तयार नव्हते. ते म्हणे तुम्ही काही करा, तुम्हाला काय करायचं, कागदच लागतो ना, तुमचा खर्च कागदाचा होईल. पण बँक जनधन खातं उघडल्यावर त्या खात्यामध्ये 14,000 कोटी रुपये लोकांनी जमा केलेत. जे घरी ठेवत होते पैसे बँकेत खाते उघडल्यावर त्यांनी बँकेत ठेवले. कोणाचे 1000 असतील, 500 असतील, 2000 असतील, जे घरी राहत होते ते बँकेत ठेवायची त्यांना सवय झाली. आणि 10 कोटी लोक त्याच्यातले असे होते की त्यांनी कधी बँक पाहिलीच नव्हती. अशा लोकांना सुद्धा संधी मिळाली. आणि म्हणून आपली आर्थिक व्यवस्था जी वाढते आणि आर्थिक व्यवस्थेला व्यापार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. व्यापाराने सुद्धा आपली देशाची अर्थव्यवस्था वाढते. आणि मग व्यापार हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपल्याला आणखी जेवढं अधिक वाढवता येईल तेवढं वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण पुस्तकाचं दुकान आहे आपलं. मला एक लीलावती नावाचं पुस्तक पाहिजे होतं. लीलावती ते 1150मध्ये भास्कराचार्यांनी जो शिरोमणी ग्रंथ लिहिला, सिद्धार्थ शिरोमणी, त्या ग्रंथाचे 4 भाग झालेत. त्याच्यातला एक लीलावती नावाचा भाग आहे. मला पुण्यातून मिळालं ते पुस्तक 1 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी.
पण आता कुठून मिळालं माझ्या लक्षात नाही ते, पण मला पुण्यातून मिळालं. ते मी एवढ्यासाठी मागितलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी जे काही संशोधन केले, लीलावती भास्कराचार्याची मुलगी, हे भास्कराचार्य 2 आणि ते आहे आपल्या महाराष्ट्रातले जळगाव जिल्ह्यातले आहे, चाळीसगाव तालुक्यातले आहे. त्यांचं पित्तळखोरं नावाचं एक गाव आहे, तिथले ते होते. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्यात लिहिलं होतं की लीलावतीने भास्कराचार्याला म्हणजे वडिलांना विचारलं होतं, तुम्ही म्हणता पृथ्वी म्हणजे सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, त्याच्या चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो, मग पडत का नाही? जर वरच्यावर फिरतात तर पडत का नाही? तर भास्कराचार्याने उत्तर दिलं होतं की ते एकमेकाला आकर्षण करतात, एकमेकाला खिचतात, आकर्षण करतात, म्हणून ते खाली पडत नाही. हे भास्कराचार्याने 1150 लिहून ठेवलंय त्या लीलावती ग्रंथात. आणि मग न्यूटननी शोध लावला 1530 आणि आम्ही सगळ्याला तेच शिकवतोय आजपर्यंत, गुरुत्वाकर्षण. 1530 तो न्यूटनने शोध लावला गुरुत्वाकर्षणचा, आणि म्हणून आम्ही आत्तापर्यंत तेच शिकवलं. हे काय शिकवलं, काय नाही बाकीचं शिकवलं, तर त्याचं एकमेव कारण असं आहे की आपली संस्कृती ही बिघडण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले. म्हणजे अगदी 1000 वर्ष तुमची संस्कृती नाहीशी व्हावी, बिघडावी म्हणून तुमचे देवालय फोडायचं काम केलं, देवाच्या मूर्ती फोडल्या, सगळे उद्योग केलेत. का तर तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे, तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे, तुमची ज्याच्यावर भक्ती आहे, ती भक्ती दूर करायची असेल तर त्याला ते आधी तोडलं पाहिजे, तरच तुमची भक्ती दूर होईल. पण ती झालेली नाही, उलट आणखी वाढत गेली. मी आज ज्या दिंड्याला भेटून आलो, काय प्रचंड गर्दी. म्हणजे इथंच मला तर तिथं असं वाटतं की 4-5 लाख लोक तिथंच असतील आत्ता, आणि अजून बाहेरून यायचेत कितीतरी बाहेर. तर इथे बनाने तरुणाचं मोठ्या प्रमाणात भरणं. एकेकाळी ज्याला अनेक लोक नाव ठेवत होते, यात्रेला जाणं, देवाला जाणं, धर्माची पूजा करणं, याला जे नावं ठेवत होते ते आता मागे पडलेत. त्यांनी सोडून दिलं आता आपल्याला त्याचा विरोध करणं किंवा चेष्टा करणं, कारण लोक ऐकत नाही. आणि म्हणून अशा वेळेला जे काही आपली संस्कृती होती, ही संस्कृती लयाला जाण्याचं ठरवून केलेलं आहे. आपल्याला आठवतं की तुम्हाला अनेक वेळा आठवत असेल की तो मॅकॅलो नावाचा इंग्रज अधिकारी होता. मॅकॅलो की ज्याने त्याची शिक्षण पद्धती दिली, तर तो लॉर्ड थॉमस मॅकॅलो हा इथं गव्हर्नर होता आपल्या देशामध्ये. आणि इथून तो गेल्यानंतर इंग्लंडला, त्याने तिथं अनेक गव्हर्नरच्या समोर एक परिषद होती, त्याच्यात भाषण केलं, खासदार मंडळी उपस्थित होती. त्यावेळेला त्याने जे भाषण केलं त्याच्यात त्याने म्हणलंय, हे 2 फेब्रुवारी 1835चं भाषण आहे, आणि अजून रेकॉर्ड आहे त्याचा, अजून रेकॉर्ड आहे 2 फेब्रुवारी 1835. तो म्हणला की मी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात हिंडलोय, उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम हिंडलोय, मला हिंदुस्थानात कुठं चोर दिसला नाही, मला हिंदुस्थानात कोणी भिकारी दिसला नाही. आणि हिंदुस्थानच्या लोकाला आपण फार काळ गुलाम ठेवू शकत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की भारताच्या लोकांमध्ये नैतिक मूल्य, हे नैतिक मूल्य प्रचंड आहे, प्रचंड नैतिक मूल्य आहे. एकमेकावर प्रेम करतात, एकमेकाला सहाय्य करतात, आणि अतिशय प्रामाणिक लोक आहे. त्यामुळे त्याला आपण फार काळ गुलाम ठेवू शकणार नाही. त्यांना जर गुलाम ठेवायचं असेल, त्याचा शब्द आहे, यांना काळे इंग्रज बनवा. आणि त्यांना जर गुलाम करायचं असेल तर त्यांची शिक्षा पद्धती बदला, त्यांचं शिक्षण बदला सगळं.
आणि पूर्वीचं त्यांच्यामध्ये काही त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकात त्यांचे देव आले नाही पाहिजे, त्यांचं इतिहास आला नाही पाहिजे, त्यांचं काही आलं नाही पाहिजे. त्यांचे ते पूर्वीने महर्षी होऊन गेले, त्यांनी जे काही तिथं लिहून ठेवलं ते पुस्तकंसुद्धा राहिले नाही पाहिजे, ते पुस्तकं राहिलेले पाहिजे. आणि म्हणून 1836ला त्यांनी जे आपल्याला सगळा सिलेबस दिला आहे, आपली शिक्षा पद्धती दिली, ती आत्तापर्यंत चालू होती. आता त्याच्यात बदल करावा म्हणून खूप जणांनी प्रयत्न केले. बदल झाले पण फार थोडे झाले. ज्या वेळेला खरं म्हणजे विनोबाजी भावेंनी त्यांच्या एका पुस्तकात लिहून ठेवलंय, काय लिहिलं की ज्या दिवशी इंग्रजाचा ध्वज उतरला आणि भारताचा तिरंगा झोल चढला, त्या दिवशी आपली जी शिक्षणाची पॉलिसी बदलायला पाहिजे होती आणि त्या दिवशीच बदलली असती तर आता फार फरक पडला असता. हे विनोबाजींनी म्हणलंय की शिक्षा नीती बदलायला पाहिजे होती, नाही बदलली त्यावेळेला. पण आता तिची गरज आपल्याला वाटली. एकूण जे काही परीक्षा वगैरे आपण बघतोय, त्याच्यातले काही प्रयोग बघतोय, त्यामुळे मुलाची बौद्धिक क्षमता वाढणं आणि बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमता देखील वाढणं, तेव्हाच आपले गुरुकुल होते. आणि इंग्रजांनी लिहून ठेवलंय त्यांच्या गॅजेटमध्ये सुरुवातीला आल्यावर की भारतात जेवढ्या शाळा आहे, त्याला गुरुकुल शाळा म्हणत होते ते, तेवढ्या इंग्लंडमध्ये नाही. आणि एकदा गुरुकुलमध्ये गेलेला विद्यार्थी तो तिथं 17-18 वर्ष राहायचा आणि सगळ्या गोष्टी शिकायच्या. मी परवा राजस्थानच्या जयपूरमध्ये एक सांस्कृतिक ग्रंथालय आहे आणि ते त्यांनी खूप वर्षाचे सगळे हे जमा केलेत, हस्तलिखित, म्हणजे अगदी 1000-1200 वर्षाचे हस्तलिखित जमा केले, विविध भाषातले जमा केलेत सगळे. आणि ते आजही तिथं त्यांनी मी सगळे पाहिलेत. त्याच्यामध्ये पूर्वीचं शिक्षणाबद्दल आणि या गुरुकुलबद्दल सगळ्या माहित्या उपलब्ध आहे. आपल्याकडे पुरंदरला झालेला जयसिंगराजे आणि शिवाजी महाराजांचा जो काही करार होता, तो कराराची नक्कल तर आपल्याकडे आहे, इथं आहे, इथल्या याच्यात असेल, पण ते बिकानेरमध्ये तिथल्या संग्रहालयात आहे आणि तो ओरिजिनल आहे, जशीची त्याची 22 फूट आहे, थोडी तिडकीने 22 फूट. त्यांनी 22 फुटाची एक हे केलंय काचेचं आणि त्याच्यात ती ठेवली, जशाच्या तशी आहे. आणि म्हणून ती तुम्हाला कॉपी पाहिजे तर घ्या, तिच्या जेव्हा हे करा आणि ती छापा, पोरं घेतील विकत, पाहिजे तेवढे विकत घेतील पोरं. तुम्ही म्हणा शिवाजी महाराजा जयसिंगचा करार इथं मिळेल, नक्की पोरं येतील, माणसं येतील, वाचून तर पाहतील काय बाबा करार ऐकतो पण आहे काय. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये आपलं सगळं जे जिथं आपल्याला ठेवता आलं जपून ते आपण ठेवलं. पण काही वेळा आपल्याला आठवते नालंदा विश्वविद्यालय तर जाळलं, पण ज्या वेळेला जगात केवळ 6 युनिव्हर्सिटीज होत्या, त्याच्यातल्या भारतात 2 होत्या. जगात 6, त्यावेळेस भारतात 2 होत्या. एक तक्षशिला होती, एक आणखी एक होती नालंदा नंतरची. या नालंदामध्ये आर्यभट्टांनी शिकले, आर्यभट्ट त्या नालंदात शिकलेत आणि तिथं चांगलं शिक्षण जगातले अनेक विद्यार्थी शिकायला येत होते. त्याच वेळा तिथे आक्रमण असलेला तो बद्रुद्दीन खिलजी तिथे आला आणि त्या बख्तरुद्दीन खिलजीने तर तिथं तो आजारी पडल्याबरोबर त्याला त्याच्याबरोबर लोक होते, ते म्हणे बाबा याला औषध द्या, याला कोणी वैद्य मिळेल का, काही इथं काही आहे का. लोकांनी सांगितलं नालंदा विश्वविद्यालयामध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला त्या आयुर्वेदाचे प्रमुख मिळतील, ते तुम्हाला देतील औषध.
ते गेले, त्याला बोलून आणलं आणि त्याने याची नाडी परीक्षा केली बख्तरुद्दीनची. तर सांगितलं मी याला औषध देतो, याला काय झालं मला कळलं. पण तो बख्तरुद्दीन असं म्हटलं हे काफर लोक आहे, यांचं औषध मला नको. आणि तरीही त्याचे लोक जे होते त्याच्याबरोबरचे ते मागं लागले की वैद्यराज काही करा तुम्ही, पण औषध द्या याला. अरे म्हटलं तो घेणार नाही. नाही म्हणे काहीतरी युक्ती करा. मग याला युक्ती सुचली की तो कुराण वाचित होता आणि कुराण वाचित होता. ते भस्म त्या कुराणाला लावायचं आणि मग त्याला चव येते. जिभेला बोट लावायचं, पान उलटायचं, जिभेला बोट लावायचं, पान उलटायचं आणि ते मग त्या भस्म, पानाचं भस्म बोटाला लागायचं आणि बोटावून जिभेला जायचं. जिभेहून त्याच्या पोटात गेलं आणि तो बरा झाला. तो बरा झाला. पण त्याने म्हटलं की हे काफराचं ज्ञान आहे, हे काफर लोकांचं ज्ञान, काही ठेवू नका, जाळून टाका. जाळलंय. 3 महिने ग्रंथालय जळत होतं. 3 महिने किती मोठं नुकसान आहे. पण पुन्हा ज्यांच्या डोक्यात होतं त्याला मुखोद्गत असायचं. मुखोद्गत आणि मुखोद्गत फार लोक करून ठेवायचे. आजही मी काल संभाजीनगरमध्ये मला तिथे एका कार्यक्रमाला नेलं होतं. इस्कॉन म्हणून जी मोठी एक संस्था आहे, जगभर तिचं काम चालतं. तिचे लाल गोविंद प्रभू आहे गुजरातचे, पण त्याने गुजरात सोडून दिलं. हिऱ्याचा व्यापारी होता, प्रचंड पैशावाला, पण त्याने सगळं सोडून गेला अमेरिकेत. आणि अमेरिकेत तो याला एका ठिकाणी राहतोय. नोएडासारखंच एक नाव आहे तिथं, फ्लोरिडाला तिथं राहतो. आणि त्याचा एक 12 वर्षाचा मुलगा आहे. त्या 12 वर्षाच्या मुलगाला पूर्ण गीता पाठ आहे. तोही पोरग मला काल तिथं भेटलं, पूर्ण गीता पाठ आहे. हे कशामुळे? सांगितलं म्हणून, त्याच्याकडून बोलून घेतलं म्हणून. त्याला सांगितलं, त्याच्याकडून पुन्हा पुन्हा वाचून घेतलं म्हणूनच त्याला आलं ना 12 वर्षाच्या मुलाला. असं डोक्यात असलेलं लोकांनी परत लिहून काढलं आणि परत ती पुस्तकं केली. आज पण शिल्लक आहेत. आणि म्हणून आपल्याला मिटवायला आलेत लोक, पण आपण मिटलो नाही. अनेक संस्कृती मिटल्यात, पण भारतीय संस्कृती जशाच्या तशी राहिली. आणि म्हणून मला आपल्याला म्हणायचं की व्यापारामध्ये काही होऊ शकतं. मला आता अजून एक व्यापार आठवतो. तो 98 साली कांदा महाग झाला, कांदा. आणि भारतीय जनता पार्टीचे 3-4 सरकार गेलेत त्यावेळेला. मी महाराष्ट्रामध्ये अन्न नागरी पुरवठा होतो त्यावेळेला. आणि कांदा नाही म्हणून खूप जण पेपरला रोज बातम्या, महाग झाला. सप्टेंबर महिना होता आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पडत होता. हे व्यापारी आले माझ्याकडे, बाहेरचे पण होते, इथले पण होते. कांदा घ्या, एवढा मोठा कांदा घेऊन आले. मी म्हणलं कुठून आणणार? बाहेर देशातून आणणार. म्हणलं किती दिवस? तू भाव मला सांगू नको, भाव जो पाहिजे तो देईल. 1 आठवड्यात कांदा येतो का सांग? जास्तीत जास्त 15 दिवसात. 15 दिवसात कांदा आला, तुला मागेल तेवढा भाव देतो. तो 15 दिवसात नाही, महिना लागेल. म्हणलं महिन्याभरात माझ्या शेतकऱ्याचा कांदा उपटायला येतोय. आता पाऊस पडतोय म्हणून तो उपटता येत नाही. आणि तो तयार आहे जमिनीत, त्याला वापसा नाही म्हणून काढता येत नाही. आणि तुला महिनाभर जर तू आणशील तर ह्या बाजारात हा कांदा आल्यावर तो ह्या कांद्याला कोण विचारी? तसाच पडेल आणि मग तो सोडून जाईल आणि मग लोक आमच्यावर नाव ठेवतील. बिलकुल घेणार नाही. म्हटलं आठवड्यात आणत असेल कांदा घेतो तुझा. नाही घेतला, काही झालं नाही. आठवड्याभराने पाऊस उघडला, नवा कांदा बाजारात आला, संपून गेलं प्रकरण. पण असं देखील बऱ्याच वेळेला घडतं. आणि अशा वेळेला सुद्धा अशा अनेक सौदे आपल्याला पाहायला मिळतात. मग अडचणी वगैरे होतात. आणि
मला आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची की आता आपली धार्मिक भावना जशी पंढरपूरला लोक जातात तसं एक चांगला ब्रिटनकडचा एक लेखक आहे, इतिहासकार आहे, मॅक्स मुलर म्हणून आहे. अनेक पुस्तकं ग्रंथ लिहिले तो आणि इतिहासाचं जाणता आहे. त्यांनी असं म्हटलं की त्यांनी जे पुस्तक लिहिलं, पुस्तकात जे लिहिलं ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या पुस्तकात ते घातलं, डिस्कवरी ऑफ इंडियात. मॅक्स मुलर असं म्हणतो की आम्हाला आश्चर्य वाटतं भारताचं की जे 2 पुस्तकं त्यांच्याकडे आहे आणि ते हजारो वर्षपूर्वीचे आहे, तरी त्याचा त्या पुस्तकाचा प्रभाव अजूनही लोकांवर आहे. ते रामायण आणि महाभारत आणि रामायण या पुस्तकाचा प्रभाव इतक्या वर्षानंतर तो भारतावर आहे. जगात कुठेही अशी पुस्तकं नाही, जगात कुठं नाही की ज्याचा त्या पुस्तकाचा प्रभाव त्या देशाच्या लोकांवर आहे. अशी पुस्तकं महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आपल्याकडे माऊलींचं ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचे अभंग आहे. इतक्या वर्षानंतर आपण रोज ते म्हणतोच आहे. तर अशी हे संस्कृतीचं जे प्रकरण आपलं आहे त्याच्यामुळे आपण चाललो आहे. मला असं वाटतं की उशीर झाला आहे, पण आता आणखी एक गोष्ट सांगतो की दसऱ्याच्या नंतर आता सगळ्याला एक काम मिळणार आहे, पत्रकं वाटायचं काम मिळणार आहे देशभर. आपण एक पत्रक वाटलं होतं ते 1974ला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जेव्हा 300 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा संघाने एक पत्रक काढलं होतं, फोल्डर, आणि ते फोल्डर महाराष्ट्राच्या घरोघरी वाटायला दिलं होतं आणि ते वाटलं सगळ्यांना. मला त्याचं चांगलं आठवतं, मी इथल्या बैठकीला होतो, तात्या बापटकडे ही व्यवस्था होती, इथली तात्या बापटकडे, आणि त्यावेळेला बाबा भिडे होते, दामोअण्णा होते. पण बाबा भिडेंनी सांगितलं होतं की या वाटप करायचं, छापायचं, याला खर्च येईल काही, तो खर्च गोळा करा लोकांकडून, पावती द्या त्याला, पण पावती कार्बनची पावती द्या, आणि कार्बनचं एवढंही काळं तुमच्या हाताला लागू देऊ नका. कार्बनचं एवढे काळं तुमच्या हाताला लागू देऊ नका. याचा अर्थ असा की तुम्ही जेवढा निधी गोळा कराल तेवढा पुरा त्या कार्यालयात जमा झाला पाहिजे, हा त्याचा अर्थ होता. आणि अजूनच ते माझ्या डोक्यात आहे. आता त्याला 74च्या जानेवारीची घटना सांगतो तुम्हाला. मी मोतीबागेतल्या बैठकीला होतो त्यावेळेला, आणि बाबा भिडे आणखी एक सांगायचे, संघ काही करणार नाही पण सगळं संघासारखं होईल. संघ काही करणार नाही पण सगळं संघासारखं होईल. मला असं वाटतं ती अवस्था आली आता राज्यात, देशामध्ये ती अवस्था आहे. काय पाहिजे होतं संघाला आणखी? आपला विचार, आपलं धोरण, आपलं शैक्षणिक धोरण हे लोकांपर्यंत जावं, आपला इतिहास लोकांपर्यंत जावा. आणि मला वाटतं तो सुरू झाला आहे, जातो सगळीकडे, आणि गेली 8, 10, 11 वर्ष ते लोकांना ते आवडतंय आणि व्यवस्थित चालू आहे. आजही लोक त्याला मान्यता देतात आहे. आणि म्हणून मोदीजींचं आता जसं देशात कौतुक होतं तसं बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होतं, हेही आपण पाहतो. ते असंच आहे की संघ काही करणार नाही, सगळं संघासारखं होईल, असं जे त्यांनी म्हटलं त्यात त्या वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमच्यासारख्या छोट्याशा एका खेड्यात राहणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा एवढा मान दिला तो इथंच मिळू शकला. आणि आम्ही देखील, मी तर बालपणापासूनचं स्वयंसेवक, बाकीचं तर मी कुठं हे गेलं, इतक्या वर्ष आम्ही काम करतो आहे. आणि आता देश आपला पुढं जायला आणि देश आणखी भरभक्कम व्हायला आपण सुरुवात केली. मोदीजींनी सांगितलं की 2047ला देशाचं शताब्दी साजरे करू, 2047ला स्वातंत्र्याची शताब्दी साजरे करू. त्यावेळेला भारत
जगामध्ये विश्वगुरू होईल अशी अपेक्षा करतो आणि आपण त्याप्रमाणे माझा इथं सत्कार केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पुरस्कारार्थींना विनंती की एक ग्रुप फोटोसाठी यायचं आहे पटकन व्यासपीठावरती. फोटो झाल्यानंतर राष्ट्रगीत झाल्यावरती कार्यक्रम संपणार आहे. सर्वांना विनंती बसून घ्या. 5 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. प्लीज. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे